राम राम मंडळी, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की रोजचं ठरल्याप्रमाणे आपल्या दिनचर्याला सुरुवात झालीच. पाण्याची बादली तापलेली आत नेऊन ठेवली, पडदिसनं अंतरून काढून घेतलं चकाचकमध्ये. रूमला फेरफटका मारून घेतला, रूमला क्लीन केलं खट्टमध्ये एकदम. म्हटलं तर आपलं आवरून घ्यावं. काय आंघोळी बिंगोळी केली चांगली चकाचकमध्ये. मी आवरावं म्हटलं आपलं व्याज. जरा आज खिडकीतनं नजारा बिजारा बघितला बाहेरचा. म्हटलं तर फायनली आपल्या तोंडाकडं आज बघावं. गेलो आरशात, मेकअप पट्टी केली जरा, बांग पाडला, ओके मग तयार झालो. आता भुका तर लागलेल्या. आणून ठेवलेला डबा उचलला, डबा किचनमधनं की आलो, बसलो डब्यावर ताव मारायला. भुकाला रिटर्न लागलेलं हो. मस्तपैकी असं जरा जेवणावर ताव मारला, निवांत बसलो जरा. झाली संध्याकाळ तेवढ्यात. कार्यकर्ता म्हणलं आपल्याला जायचं फिरायला. चला म्हणलं मग आता तो काय दर्शनला काय नवरात्रीचं लय मोठी यात्रा असते म्हणलं, ती बघावी जाऊन म्हणलं. काय निघालो मग सगळे कार्यकर्ता. आम्ही पहिल्यांदा आलो तर जरा मंदिरात या. तर गरब्याचा सीन असा चांगला खतरनाकमध्ये सेटअप मांडला होता की बासच. पण काय चालू नव्हतं झालं. आपण जरा लवकर आलो तो गरबा बघायला. त्यामुळे काय म्हणतात बाकीची यात्रा बघून घ्यावी. आता आपला आदित्य वाघन ओंकार वाघ तर काय फुल फॉर्ममध्येच होता यात्रा बघून. त्यामुळे काय गडी सटतच नव्हतं दोघं बी. त्यात ह्या कार्यकर्त्यांना तर जुगलबंदी अशी खतरनाक केली की विषयच खोल. तुम्ही पण ऐका. घेतलं मग आता पुढचं बघावून घ्यावं म्हणलं. कसं काय पाळणं विळणं खट्टमध्ये लावलं ते एकदम. त्यात काय विषयच खोल करून टाकलेला तो काय दर्शनमध्ये. दरवेळेसच असतो ही, ह्यावेळेसचा काय नवीन नाही विषय. पण काय ह्यावेळेस जरा आपण पहिल्यांदाच बाहेर बघायला आलं तर त्यामुळे जरा आपल्याला युनिक वाटत सगळ्या गोष्टी. फुल यात्रेचा माहोल बनवून टाकलेला. त्यामुळे काय विषयच खोल झाला सगळं. काय सगळं पाळणं बिळणं बघत होतो ओके मध्ये. ह्यात सगळे बसले. ह्यात काय गर्दी नव्हतीच कोण. पण आपलं तरी पण हे फिरवत होता गडी. म्हटलं कोणतरी येऊन बसल कोणतरी येऊन बसल. अशाने आपलं गडी चाललेलं त्याचं काम. काय गिराय काय लागत नव्हतं त्याला. तिथनं गेलं पुढे जारडविलकडं. जारडविलमध्ये जरा बसली होती गँग. त्यांची काय अवस्था खतरनाकच झाली असेल. आपण एकदा बसलेलो वीरच्या यात्रेत. काय तवा बेकार अवस्था झाली तो फाटती पद्धतशीर वर गेलं की. त्यामुळं काय आपण परत बसायचा कधी नादच केला नाही. तर काय भावानं लावलेलं बॉलमध्ये थ्रोमध्ये, कारण गलास पाडून काय पाहिजे ते बक्षीस घेऊन जावं. पण ते बॉलच एवढा फुसका असतो की ते त्या गलासापर्यंत बॉल जात नाही. ते पाडायचं तर लांबचीच गोष्ट राहिली. काय इकडं रेल्वे बिल्वे होतीच. खट्टमध्ये सगळे बसले होते बारकी पोरं. त्यात काय चाललेलं त्यांची मजा. म्हटलं आपल्याला काय बसाय परमिशन नाही त्यात. चला आपलं म्हणलं पुढं निघावे. गेलो पुढं जरा. इकडं बारक्या पारांचं चाललेलं जरा विमान उडवायचं. ती बघत बसलो जरा व्हायचं. असं काय ना काहीतरी मन रमावं लागतं कुठं ना कुठं तरी. कसं काय ह्याच्याकडं जरा गर्दी चांगली होती. खट्टमध्ये गाड्यात चांगला धंदा चाललेला. काय चांगलं आहे म्हटलं. चालू होती तुझं म्हटलं आम्ही आपलं पुढचं बघून घेतो आता. पोरांची आज गंमत बघितली थोडा वेळ. निघालो पुढं परत. त्यात पुढं गेल्यावर एक गंमत अशी झाली की चिंटू शेटला कानातलं घ्यायचं होतं. म्हणजे त्याला नव्हतं घ्यायचं, कोण असेल त्यांचं त्याला घ्यायचं होतं. गडे आम्ही व्हिडिओ काढायला लागलो, गडे पळूनच जायला लागला. घे म्हणलं तुला काय घ्यायचं आहे ते. मग गडे कुठं माघारी फिरून गेला तिकडं. मग म्हणलं आता चला पुढचं आपण बघावं काय असेल नसेल ती. मग दुकानं बिकानं बघितली. चाललेलो खाली आपलं तसंच दुसरीकडे दुकानं बघत. फायनली पुढं आल्यावर आपली देवी बसते तिथपर्यंत आलो. नेमकं तिथं आल्या आपल्याला गावली आरती. म्हटलं आता आरती करूनच जायचं. केली आरतीला सुरुवात नव्हती. फायनली आरती बिरती सगळी वर राखली ना आपल्या दिवसाचा शेवट केला. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये.